स्टेटस रिटेन्शन फॉर्म जो आहे तो राऊंड 1च्या मुलांना हे खूप केअरफुली भरायचं आहे, कारण की तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म एकदा भरला की त्यानंतर काय काय होतं हे मी तुम्हाला इथे दाखवते. स्टेटस रिटेन्शन फॉर्म त्याच स्टुडंट्सने भरायचा आहे ज्यांना राऊंड 1ची सीट जी मिळाली आहे ती घेऊन सॅटिस्फॅक्शन आहे, त्यांना पुढच्या राऊंड्समध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्यांना जे मिळालेलं कॉलेज आहे त्याच्यातच ॲडमिशन करायची आहे. सो स्टेटस रिटेन्शन फॉर्मलाच ॲनेक्शर जे सुद्धा म्हणतात. सो तुम्ही जेव्हा ॲडमिशन घ्यायला जातात तुम्हाला कॉलेजकडून ॲनेक्शर जे फॉर्म जर मिळाला तर दॅट इज नोन ॲज स्टेटस रिटेन्शन फॉर्म. ठीक आहे. सो हा एकदा भरल्यानंतर तुमचं कॉलेज जे आहे तो स्टेटस रिटेन्शन फॉर्म CET सेलच्या पोर्टलवरती अपलोड करता आणि त्याच्यामुळे तुमचं जे नाव असतं ते पुढच्या लिस्टमधनं कट होऊन जातं, म्हणजे यू आर नॉट कन्सिडर्ड फॉर द रिमेनिंग सबसिक्वेंट राऊंड्स आणि तुमची सीट जी आहे ती कन्फर्म होऊन जाते, रिटेन होऊन जाते. सो आता ह्याच्यातही तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरले याचा तुमच्याकडे प्रूफ पाहिजे, कारण की यू आर कन्सिडरिंग की आपली ॲडमिशन झाली आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तुमच्याकडे प्रूफ असलं पाहिजे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरता तेव्हा तुम्ही कॉलेजकडनं एक रिटर्न ॲक्नॉलेजमेंट घ्या. एकतर त्या फॉर्मची कॉपी असू शकते किंवा डायरेक्ट कॉलेजही स्वतःचं लेटर हेडवर तुम्हाला ते प्रिंट करून देतं दॅट युअर ॲडमिशन इज गेटिंग कन्फर्म. आणि ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत सगळे राऊंड्स होईपर्यंत तुम्हाला ते स्टेटस रिटेन्शन फॉर्म जो आहे जे काय असतं ते ठेवा. आय वुड सजेस्ट की कायमचा तो जो प्रूफ आहे डॉक्युमेंट तो कायम ठेवा, कारण की फॉर फिलिंग अप द स्कॉलरशिप DBTवरती पण भरताना तुम्हाला तो फॉर्म जो असतो तो लागतोच. सो डू नॉट सबमिट इफ यू वॉन्ट अपग्रेडेशन. स्टेटस रिटेन्शन फॉर्म सबमिट करायचा नाही जर तुम्हाला अपग्रेडेशन पाहिजे असेल. अपग्रेडेशन पाहिजे असेल तर फक्त राऊंड 1ची सीट जॉईन करा, स्टेटस रिटेन्शन फॉर्म नका भरू आणि त्याच्यानंतर यू विल बी एलिजिबल फॉर राऊंड 2.